लहान मुलाला जरी माहिती नसलं तरी ते देवाच्या पुढे हात जोडतं आणि म्हणतं, देव बाप्पा सुखाचं ठेव. त्याला सुख म्हणजे कशावर खायचं असतं हेही माहिती नाही. मरणाच्या अवस्थेमध्ये मरणासन्न पडलेल्या म्हाताऱ्याची तडफड सुद्धा ही सुखासाठी आहे आणि जगत असताना प्रत्येक क्षणाला केलेली धडपड ही सुखासाठी आहे. परंतु दुर्दैव असं आहे, सुखाचा विचार करत असताना, सुखाची प्राप्ती करत असताना सुख मात्र पदरात पडत नाही. जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तूच शोधून पाहे. भावे गावे गीत शुद्ध करोनिया चित्त, तुझ भावा आहे देव तरी हा सुलभ उपाव. आणि काचे काणी गुणदोष मनानी, तुझ भावा हे देव तरी हा सुलभ उपाव. वेचिते वचन, वेचिते वचन जेणे राहे समाधान. तुझ भावा हे देव तरी हा सुलभ उपाव. मस्तक ठेंगणा करी संतांचे चरणा, तुझ व्हावा हे देव तरी हा सुलभ उपाव. तुका मने फार थोडा तरी परोपकार, तुझ भावा हे देव तरी हा सुलभ उपाव. महायोग पीठे तटे भीमरथ्यां, वरं पुंडलीकाय दातुं मुनीन्द्रैः. समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारं, कलङ्काङ्क तेजोदिकामोदिवक्रं. खलानिशबादापनोदारदक्षं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणाकरा दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. सेवेलागी सेवक झालो, सेवेलागी सेवक झालो. 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 तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, अहो स्वामी तुकया
देवा अहो स्वामी सेवेला की सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्हेरू जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण. थोडा गेन द्यायला. तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता विठ्ठल वेगावे गीत शुद्ध करोनिया चित्त तुझ व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाव. कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबारा यांचा 6 चरणाचा अत्यंत महत्वाचा अत्यंत प्रासादिक असा अभंग या ठिकाणी निवडला आहे. भावे गावे गीत शुद्ध करोनिया चित्त तुझ व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाव. अभंग 6 चरणाचा आहे आणि या 6 चरणामध्ये जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबारा यांनी भगवंत ज्याला ज्यांना हवाय ज्यांना ज्यांना देव अपेक्षित आहे नवे नवे ज्यांना ज्यांना सुख पाहिजे अशा प्रत्येकासाठी सुखाचे 5 राजमार्ग सांगितलेले आहेत. तुझं व्हावा आहे देव उपाय आहे. कोणता उपाय? तरी हा सुलभ उपाव. सुलभ म्हणजे अतिशय सोपा सहज सोपा उपाय ज्या मार्गाने तुम्हाला देव प्राप्त होणार आहे. 5 चरणामध्ये 5 उपाय सांगितलेले आहेत. पहिला उपाय आहे भावे गावे गीत शुद्ध करोनिया चित्त. शुद्ध अंतःकरणानं भावनायुक्त देवाचं भजन करा. काय होईल? तुझं व्हावा हे देव तरी हा सुलभ उपाव. दुसरा उपाय सांगितला अनेकाचे काणी गुणदोष मनान आणि. दुसऱ्यांचे गुणदोष कानाने ऐकू नका. ऐकलं तरी ते मनामध्ये आणू नका. का? तुझं व्हावा हे देव तरी हा सुलभ उपाव. तिसरा त्यापेक्षा सोपा सांगितला. तोंड दिलंय की नाही असं बोलावं जेणे राहे समाधान. बोलणाऱ्यालाही समाधान वाटेल आणि ऐकणाऱ्यालाही समाधान वाटेल. वेची ते वचन जेणे राहे समाधान. का बरं? तुझं व्हावा हे देव तरी हा सुलभ उपाव. महाराज म्हणतात डोकं आहे की नाही? डोकं प्रत्येकाला आहे. मग हे डोकं काय करायचं? मस्तक ठेंगणा करी. कुठे? संतांचे चरणा. संतांच्या चरणावरती आपलं हे मस्तक ठेंगणं करायचं. का करायचं? तुझं व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाव. 4 उपाय सांगितले आणि 5वा महत्वाचा उपाय आहे तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार. तुझं व्हावा हे देव तरी हा सुलभ उपाव. 6 चरणाचा अभंग आहे. ध्रुवपद हे आहे तुझं व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाव. आणि प्रत्येक चरणामध्ये एक एक असे सुंदर उपाय सोपे उपाय या मनुष्य देहामध्ये आल्यानंतर प्रत्येकाला करता येतील. ज्या योगानं तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी. सर्वात सोपं सांगत असताना तुकोबाराय सांगतात तरी हा सुलभ उपाव. कशासाठी? तुझं व्हावा हे देव तरी हा सुलभ उपाव. विठ्ठल प्रस्तावनेमध्ये अभंगाचा सरळ सरळ भावार्थ अभंगाचा वाच्यार्थ अभंगाचा शब्दार्थ मी आपल्या पुढे मांडला. आता आपल्या संकल्पित वेळामध्ये आपल्याला याच्यावरती थोडंफार चिंतन करायचं आहे. पण तत्पूर्वी थोडासा परिहार देणं अपेक्षित असतो
काय निमित्तानं ही सेवा आहे याची आपल्या सगळ्यांना कल्पना आहे. तरी वक्त्याचं हे कर्तव्य आहे की ज्या निमित्तानं आपल्या या सेवेचं असणारा परिपाक, या सेवेचं आपल्याला या ठिकाणी ज्या निमित्तानं ही सेवा आहे त्याचा परिहार आपल्यासमोर ठेवणं गरजेचं आहे. आपल्या सगळ्यांच्या भाग्यानं, आपल्या सगळ्यांच्या परमपुण्यानं आपल्याला या पावनभूमीमध्ये जन्म मिळाला आणि या भूमीमध्येच या ठिकाणी परमार्थाचं, वारकरी संप्रदायाचं हे बाळकडू आपल्या या भूमीमध्ये प्रत्येक मनामध्ये रुजवलं गेलं. आणि पाहता पाहता 39 वर्ष आपण या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये या ठिकाणी नित्यसेवा करत आहात. 39 वर्ष होणं म्हणजे साधी गोष्ट नाही. 3 तप पूर्ण होऊन आपली 4थ्या तपाकडं वाटचाल सुरू आहे. आणि गावातल्या सगळ्या मंडळींवरती ही असणारी परमार्थ कृपा, भगवत कृपा आहे. आणि यामुळे आपल्या गावामध्ये असणारा हा भक्तीचा महापूर या निमित्तानं निर्माण होतो आहे. विठ्ठल गावाचं नावच जिंती आहे. जिंती म्हणजे जिंकणारा किंवा जिंकलेला, अशा हिशोबाने आपण जर पाहिलं तर या ठिकाणी सगळे विजयी लोक आहेत. याचं कारण असं आहे की सप्ताहामध्ये हरिनाम संकीर्तनामध्ये आपल्या मनामध्ये एक बळ तयार होतं. ते भक्तीचं बळ आहे, ते भावाचं बळ आहे. ज्या बळाचं वर्णन करत असताना हरिपाठामध्ये ज्ञानोबारांनी सांगितलं, भाव बळे आकळे एरवी नाकळे करतळी आवळे तैसा हरी. बाकीची बळ इतर लोकांना जिंकण्यासाठी कामाला येतील. मनगटाचं बळ असतं, बुद्धीचं बळ आहे, पैशाचं बळ आहे, सत्तेचं बळ आहे. या वेगवेगळ्या बळांचा उपयोग करता येतो. काहींच्याकडे शब्दाचं बळ असतं, काहींच्याकडे आपल्या वाणीचं बळ असतं, वाचेचं बळ आहे. परंतु देवाला जर जिंकायचं असेल, भगवंताला जर जिंकायचं असेल, देवावरती जर आपल्याला विजय प्राप्त करायचा असेल तर त्याला एकमेव बळ आहे, ते म्हणजे भाव बळे आकळे एरवी नाकळे करतळी आवळे तैसा हरी. म्हणून हे भावाचं बळ आपल्या या सप्ताहाच्या माध्यमातून आपल्या मनामध्ये निर्माण झालेला आहे. आणि त्याचा परिणाम असा की आपण सगळेजण या ठिकाणी या परमार्थ सेवेमध्ये 39 वर्ष अव्याहतपणे सेवा करत आहात. कार्यक्रम सुरू करणं सोपं आहे, पण कार्यक्रमाची ही अखंड परंपरा टिकवणं मात्र अवघड आहे. सुरू करणारे खूप असतात, परंतु परंपरेनं ते चालवणं मात्र अवघड आहे. आणि यालाच ज्ञानोबारांनी हरिपाठामध्ये सांगितलं, लक्ष्मी वल्लभ तयाजवळी. कुणाजवळी? नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ. लक्ष्मी वल्लभ तया जवई. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. म्हणून या भावाच्या बळावरती, भाव बळे विष्णुदास नाही नाश पावत. आम्ही सदैव भगवंतावरती सुद्धा या ठिकाणी भावाचं, भक्तीचं बळ आहे. आणि म्हणून आपल्या या गावातील मंडळींना द्यावे तेवढे धन्यवाद थोडे आहेत. पवित्र असं ज्योतिर्लिंगाचं स्थान आहे, कुलदैवत आहे. आणि हे कुळीचं कुळदैवत आहे. आमचंही कुळदैवत ज्योतिबाचं आहे. आमचं आडनाव तसं जाधव आहे, पण बरेच मंडळी पहिल्यापासून भक्ती करणारे म्हणून आडनाव भगत लागून गेलं. पण भक्ती करणारे भगत अशा हिशोबाने आहे. पण इथं आल्यानंतर आनंद वाटला. ज्योतिबाचा गुलाल जरी पाहिला तरी मन समाधानानं भरून पावतं, आहे की नाही. आपण सगळेजण मंडळी या ठिकाणी आहेत. महाराजांचं, पाटील बुवांचं आमच्यावरती कसा मेहरबान झालं कळालं नाही, पण त्यांची विशेष कृपा की आपल्याला इकडे या दर्शनाचा योग आला. एवढे सगळे मंडळी, माझं कीर्तन कुठे ऐकलंय कशावरती, आमच्या एक विद्यार्थिनी या ठिकाणी त्यांच्याबरोबर आल्या होत्या आणि त्यामुळं तो योग आला. त्यांनी कीर्तनं ऐकली आणि महाराज आमच्याही गावामध्ये तुम्ही यावं अशा पद्धतीची त्यांनी प्रार्थना केली. खरं पाहायला गेलं तर इथं आल्यानंतर आनंद वाटला. गावातील असणारं सौख्य पाहिल्यानंतर लक्षात येतं. या सगळ्या वाड्यांमध्ये आपण जर या ठिकाणी हा मोठा सोहळा करत आहोत. आदरणीय व्यासपीठ चालक महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्व गायनाचार्य मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. विनेकरी मंडळी उपस्थित आहेत. पखवाज वादक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत.
अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे ही सगळी आमची माणसं आहेत. आमची म्हणजे कशी? माझी जातीचे मज भेटो कोणी, आवडीचे धनी फेडावया. त्यांनाही आनंद वाटेल आणि मलाही आनंद वाटतो. याचं कारण असं आहे की मुळात आम्ही सगळे देहूकर आहोत आणि देहूकर एकत्र आले की मग जिथं जाईल तिथं देहू होतं, याच्यामध्ये काही वाद नाही. आणि यांच्या लक्षात आलं असेल की महाराज बाराबंदी घालून आलेत म्हणजे हे निश्चित आपल्या फडावरचे असणार आहेत. आणि लोकही हुशार असतात, मग त्यांनी बरोबर चाल सुद्धा म्हणताना आमची फडावरची चाल म्हटली, आहे की नाही. तर अशा पद्धतीने असं हे चाल मिळाली पाहिजे की कुठं गेल्यानंतर काय कसं म्हटलं पाहिजे, आहे की नाही. तरी त्यातल्या त्यात यांनी लग्गी वाजवायला सुरुवात केल्यानंतर मी त्यांना खुणवलं, मग त्यांनी पुन्हा आपल्या मूळ ठेक्यावरती आले. सांगायचा विषय हा आहे की आपल्या भूमिकेमध्ये या फडाची परंपरा अत्यंत महत्वाची आहे. ज्या फडाच्या माध्यमातून आज वारकरी संप्रदायाचा असणारा एवढा मोठा पसारा आहे, परंतु ज्या ज्या ठिकाणी आपण जाऊ त्या त्या ठिकाणी त्या चाली असतील, त्या फडाच्या अभंगाची ठेवण असेल, हे सर्व आपल्या वाडवडिलांनी या सगळ्या जुन्या जाणत्या मंडळींनी जोपासून ठेवलेलं आहे. आणि म्हणून आज हा असणारा परमार्थाचा मेळा आपल्याला पाहायला मिळतो. साऊंड सिस्टीम सुद्धा उत्तम आहे. आपलं कीर्तन इथं बसून ऐकणारे बरेच मंडळी आहेत. इकडं महिला मंडळांची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे, पुरुष मंडळी सुद्धा आहेत. पण याहीपेक्षा घरपोच सेवा देऊन होम डिलेवरी तिकडं ऐकणारे बरेच आहेत. बरेच मंडळी वाऱ्यावरती आपलं तिकडं कट्ट्यावरती बसलेत, त्यांनाही रामकृष्णारी. तिकडंही आपण आहात, आमचं लक्ष तुमच्यावरती आहे. तुमचं असू द्या म्हणजे झालं. विठ्ठल सुंदर नियोजन या ठिकाणी सुरू आहे आणि दररोज वेगवेगळे कीर्तनकार या ठिकाणी येत आहेत. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील सगळी नामवंत मंडळी यावर्षी आपल्या या सोहळ्यामध्ये आलेली आहेत, ज्यांची नावं आपण ऐकल्याबरोबर ती या ठिकाणी अनेक सोहळ्यामध्ये मोठ्या मोठ्या महोत्सवामध्ये अशी कीर्तनं असतात. आणि हे करत असताना नोहे एकल्याचा खेळ मनोनी मेळ जमविला. मग यामध्ये कसं करावं, तर मग प्रत्येक कीर्तनकाराचं एक एक मंडळींनी सौजन्य घेतलंय. सौजन्य घेणाऱ्या मंडळींचं फार मोठा वाटा या ठिकाणी आहे. मग त्याच्यामध्ये आजची जी कीर्तन सेवा आहे ते कैलासवासी खाशाबा सिंधू चव्हाण यांच्या स्मरणार्थ त्यांचे श्री तानाजी आनंदा चव्हाण यांच्या माध्यमातून आजची ही कीर्तन सेवा म्हणजे आमचं येण्या जाण्याचा जो काही मानधनाचा विषय आहे त्याचं सौजन्य या मंडळींनी दिलेलं आहे. त्यांचंही या ठिकाणी मी मनोमन आभार माझ्याही वतीनं आणि ग्रामस्थांच्या वतीनं सुरुवातीलाच मानतो. विठ्ठल विठ्ठल. अभंगाची पार्श्वभूमी आपल्या लक्षात आली असेल. भावे गावे गीत शुद्ध करोनिया चित्त तुझ व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाव. उपाव म्हणजे याचा अर्थ उपाय. तुकोबारायांनी या अभंगामध्ये उपाय सांगितलेले आहेत. आता उपाय म्हणजे नेमकं काय? उपाय म्हणजे उपचार. परंतु हा उपाय असतो कधी? ज्यावेळी काहीतरी अपाय झालेला असेल तर उपायाचा विचार करावा, अन्यथा नाही. गोळ्या माणूस घेतो कधी? डॉक्टरकडे जातो कधी? दवाखान्यामध्ये जायचं कशासाठी असतं? याचा जर विचार केला तर काहीतरी आजार असेल तर माणसानं गोळ्या घेतल्या पाहिजेत, अशी आमची एक आजी होती. आणि काय नाही, त्या जुन्या लोकांची भावना अशी असते की वाया काही गेलं नाही पाहिजे. सगळ्या गोष्टी काटकसरीनं वापरलेल्या असतात, अतिशय जोडून जोडून संसार केलेला असतो. आता हे आमच्या घरातले पोरं काय करायचे, डॉक्टरकडे गेले की त्याच्यामधल्या 2-4 दिवसाचा डोस खाल्ला, बरं वाटायला लागलं की गोळ्या तशाच ठेवून द्यायच्या. मग ती विचार करायची एवढ्या महागा मुलाच्या गोळ्या आणल्यात, हे अशा वाया घालून द्यायच्या का? मग सगळ्यांच्या शिल्लक राहिलेल्या गोळ्या आजीनं खायच्या. काय झालं असेल विचार करा बरं तुम्ही. शिल्लक राहिल्यात म्हणून जर खाल्लं तर बरं होईल का? नाही, त्या उलट अपाय होणार आहे. गोळ्यांचा ओव्हरडोस झाला आणि म्हातारी दिवसाढवळ्या गेली. सांगायचा विषय हा की अपाय झाला तर उपाय घेणं गरजेचं आहे. उपाय तेव्हा असतो जेव्हा अपाय आहे. तुम्ही म्हणाल महाराज आम्हाला काय अपाय आहे? तुम्हाला आम्हाला तुकोबारायांचा अभंग या ठिकाणी श्रवण करायचं, याच्यावर चिंतन करायचं. काय कारण आहे? आमच्यामध्ये काय अपाय झालाय? अपाय एकच आहे. अपाय याचा अर्थ आमच्या काहीतरी परिस्थितीचं जे काही ठिकाण आहे त्यापेक्षा खाली होणं किंवा वरती होणं. आत्ताच्या भाषेत सांगू की इथं बसलेल्या जवळजवळ 50च्या पुढे जेवढे लोक आहेत तेवढ्या सगळ्यांना एक कॉमन आजार आहे. काय? शुगर आहे की नाही? किती लोकांना आहे? नको हात वरती करायला, पण बहुतेक सगळ्यांनाच आहे. पूर्वीची लोक म्हणायची
साखरेचं खाणार त्याला देव देणार, हो की नाही? आताचे लोक म्हणतात साखरेचं खाणार त्याला डायबिटीस होणार, बरोबर आहे ना? म्हणून गोड कुणी खात नाही. महाराज जरी आले तरी त्यांना विचारलं की नाही महाराज चहा देऊ का? नको. दूध नको, कॉफी नको, गोड काही नको. का नको? खाता येत नाही. पूर्वीच्या काळामध्ये एखाद्या गावामध्ये जर गोड खायला मिळालं तर त्याला गोड जेवण म्हणायचे. आता गोड नको वाटतं. म्हणजे साखर हा आजार आहे किंवा ही लक्षणं आहेत, पण हे कधी जेव्हा त्याची एक लेवल ठरलेली असते, रक्तामधलं साखरेचं प्रमाण याची एक लेवल ठरलेली असते, त्या लेवलपेक्षा ती साखर जास्त झाली की शुगर वाढली असं म्हणायचं, तरी गोळ्या घ्याव्या लागतात. आणि ती रक्ताची लेवलपेक्षा साखर कमी झाली तर ती कमी झाली असं म्हणतात, त्याला सुद्धा गोळ्या घ्याव्या लागतात. सांगायचा विषय हा, अपाय होणं म्हणजे आपल्या मूळ स्थितीपेक्षा बाजूला जाणं, याचं नाव अपाय. मग आपली मूळ स्थिती नेमकी काय आहे याचा कधीतरी विचार करणं गरजेचं आहे. विठ्ठल विठ्ठल. म्हणून या मूळ स्थितीचा विचार करत असताना तुकोबारायांनी आपल्या मूळ स्थितीचं वर्णन केलेलं आहे. मुक्त होता परी बळे झाला बंध, 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 मुक्त होता परी बळे झाला बंध. घेऊन या छंद माझे माझे, घेऊन या छंद माझे माझे, घेऊन या छंद माझे माझे, घेऊन या छंद माझे माझे. मुक्त होता परी बळे झाला बंध, घेऊन या छंद माझे माझे, घेऊन या छंद माझे माझे, घेऊन या छंद माझे माझे. मुक्त होता परी बळे झाला बंध, घेऊन या छंद माझे माझे, घेऊन या छंद माझे माझे, घेऊन या छंद माझे माझे. आपल्या मूळ स्थितीचं वर्णन करताना तुकोबाराय सांगतात, मुक्त होता परी बळे झाला बद्ध, घेऊन या छंद माझे माझे. कशी होती आमची अवस्था? मुक्त होता परी, आम्ही मुक्तच होतो. मुळात तुकोबारायांनी आम्हाला सांगितलं, देवची बरे देवची बरे तुका म्हणे खरे तुम्ही. आम्ही कोण आहोत? मुक्तच आहोत, देवच आहोत. परंतु देवस्थितीला असलेल्या आमच्या जीवनाला मात्र मी कुणीतरी गणेश भगत आहे, मी कुणीतरी लक्ष्मण पाटील आहे, मी कुणीतरी अमुक अमुक तमुक तमुक व्यक्ती आहे, अशा पद्धतीची नावं आम्हाला लागली. याचं कारण असं झालं, आमच्या मूळ स्थितीवरनं आम्ही बाजूला गेलो. विठ्ठल विठ्ठल. आणि याचा परिणाम असा झाला की आमच्या जीवनामध्ये जी सुखरूप अवस्था आहे त्याचा विसर पडला, आणि ज्या अवस्थेची आम्हाला अपेक्षा आहे ते म्हणजे सुख आहे. इथं बसलेला असा कोण माणूस आहे की ज्याला सुख नको आहे? लहान मुलाला जरी माहिती नसलं तरी ते देवाच्या पुढे हात जोडतं आणि म्हणतं, देव बाप्पा सुखाचं ठेव. त्याला सुख म्हणजे कशावर खायचं असतं हेही माहिती नाही. मरणाच्या अवस्थेमध्ये मरणासन्न पडलेल्या म्हाताऱ्याची तडफड सुद्धा ही सुखासाठी आहे, आणि जगत असताना प्रत्येक क्षणाला केलेली धडपड ही सुखासाठी आहे. परंतु दुर्दैव असं आहे, सुखाचा विचार करत असताना, सुखाची प्राप्ती करत असताना सुख मात्र पदरात पडत नाही. ज्याला पाहावं, ज्याच्याकडे पाहावं त्याच्याकडे दुःख आहे. म्हणून समर्थांनी प्रश्न विचारला, जगी सर्व सुखी असा कोण आहे? विचारी मना तूच शोधून पाहे. कोण आहे जगामध्ये सुखी? जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नाही रे.
राजा दुखिया प्रजा दुखिया दुखिया धन रंभावे आशा मनसा सब घट व्यापी कोई महल नहीं सुनारे ज्याच्याकडे पाहावं तो दुःखी आहे. फक्त दुःख वेगवेगळी लोकांची वेगवेगळी आहेत. कोई तन दुखी कोई मन दुखी कोई धन बीन रहत उदास थोड़ा थोड़ा सब जन दुखी सुखी है राम के दास. कोई तन दुखी कोणी शरीरानं दुखी आहे, कोई मन दुखी कोणी मनानं दुखी आहे, कोही धन बीन रहत उदास. धन नाही म्हणून दुखी आहे. प्रत्येकाकडे कोणतं ना कोणतं दुःख आहेच आहे. फक्त आपल्याला असं वाटतं की माझ्यापेक्षा त्याचं बरं चाललंय. आपलं दुःख एवढंच आहे की आपल्याला वाटतं की त्याचं बरं चाललंय, बाकी आपलं सगळ्यांचं सारखंच असतं. जिकडं जाईल तिकडे पळसाला पाणी तीनच असतात. पण ज्याचं दुःख आहे त्याला जाऊन विचारा, जावे त्याच्या वंशात तेव्हाच कळे. आपल्या ग्रामीण भाषेमध्ये एक म्हण आहे, ज्याची टिंब त्यालाच कळतं. कळते का? ज्याचं जळतं त्यालाच कळतं. म्हणजे आता आपल्या भूमिकेमध्ये आपण जिथे आहोत ते आपल्याला कळणार नाही, पण सहज लोक म्हणतात सध्या महाराज लोकांचं लईच बरं आहे. मी म्हणत असतो काय बरं आहे ते? नुसतं आमच्या बरोबर ती नुसतं प्रवासामध्ये गाडीत बसून बघा, फुकट नाही. दररोज कीर्तनाला तुम्ही नुसतं टाळ घेऊन उभं राहिलं तरी 500 रुपये आहेत. फक्त बरोबर चला. कितीही चांगला माणूस असला तरी 4-5 दिवस लय झालं, 7 दिवस बरोबर थांबतंय. 8व्या दिवशी तर फोन बंद करून गायब होत आहे. महाराजांना ब्लॉक लिस्ट मध्ये टाकून फिरायचं नको वाटतं. सांगायचा विषय हा की ज्याचं दुःख त्याच्या जवळ आहे. काय म्हणणं आहे तुमचं याच्याबद्दल? ज्याच्या त्याच्या परिस्थितीला वाटायला आलेलं ज्याचं त्याच्या जवळ. फक्त आपल्याला वाटतं की त्याचं बरं चाललंय, त्याचं बरं चाललंय. एक सुंदर दोहा सांगतो. दीन कहे धनवान सुखी, धनवान कहे सुख राजा को भारी, राजा कहे महाराजा सुखी, महाराजा कहे सुख इंद्र को भारी. इंद्र कहे चतुरानन सुखी, चतुरानन कहे सुख विष्णु को भारी. तुलसीदास विचार करे, हरि भजन बिना सब जन दुखी. कळालं का? पुन्हा फोडून सांगतो. कीर्तनच याच्यासाठी असतं. कीर्तनात बाकीचं काही सांगायचंच नसतं. वांग्याच्या आणि भरताच्या आणि तिकडं सासूच्या आणि जावयाच्या गोष्टी काय घरात कमी असतात का? ते इथं सांगायचं. घरी तेच आणि इथं पण तेच. मग माणसं म्हणतात घरी तेच आणि दारी तेच. अभंग आणि कीर्तनामध्ये संतांची वचनं याच्या पलीकडं काही बोलायचं नसतं. जर एखादा बोलायला लागला तर त्याला सांगा, ए बाबा कीर्तन कर, बाकीचं बोलू नकोस. हे बाकी सगळं आम्हाला माहिती आहे, चांगलं तुझ्यापेक्षा चांगलं माहिती आहे. ऐका, दीन कहे धनवान सुखी. सुख आपल्याला वाटतंय आपल्यापेक्षा त्याचं बरं असेल, पण त्याचं दुःख त्याला माहिती. गरीबाला वाटतं आपल्यापेक्षा ज्याच्याकडे पैसा आहे तो श्रीमंत आहे, तो सुखी असेल, परंतु श्रीमंताला विचारा, त्याच्या यातना त्याला माहिती. एक वाक्य सांगतो, श्रीमंताची दुःखही श्रीमंत असतात, श्रीमंतांच्या यातनाही श्रीमंत असतात, आणि श्रीमंतांच्या या अडचणी सुद्धा श्रीमंत असतात. फक्त त्यांच्या वाड्याला त्यांच्या घराला वॉल कंपाऊंड मोठा असल्यामुळे रडण्याचा आवाज बाहेर येत नाही. आपल्या सामान्यांना प्रश्न आहे काय खावं, त्यांना प्रश्न असतो काय काय खावं. आपल्याला पोटाचा प्रश्न असतो, त्यांचा पोटाचा प्रश्न सुटलेला असतो, पण सुटलेला पोटाचा प्रश्न सुरू झालेला असतो. कळतंय का? आपल्या पोटाचा प्रश्न सुटलेला असतो,
पण त्यांना सुटलेल्या पोटाचा प्रश्न असतो. म्हणून जया अंगी मोठेपण तया यातना कठीण. तुकोबाराय म्हणाले ना, ऐरावत ऐरावत रत्नथोर त्यासी अंकुशाचा मार. लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा. मुंगी साखरेचा रवा, मुंगी साखरेचा रवा.